तुम्हाला माझं ऐकायचं नसेल, माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा नसेल, तर मग मला सुद्धा तुमच्या बरोबर इथे राहण्यात काही इच्छा नाहीये. मला इथून जावंच लागेल. नाही जानू, हे बघ मला तुझ्यावर अविश्वास दाखवायला नको होता. हे बघ तू आणि विश्वा घरात बसून काम करा, मला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही. ओके आय होप जयंत सर तुम्ही आमच्यावर वॉच नाही ठेवणार. नाही जानू, अजिबात नाही. आणि तसंच मला जर काही इन्सिक्युअर वाटलं तर मी डायरेक्ट तुलाच कॉल करेन ना. वा जयंत सर, आय एम सो प्राऊड ऑफ यू. बरं, रुमाल आणि गाडीची किल्ली मी तुम्हाला ऑलरेडी दिली आहे. अँड आय होप कालसारखं तुम्ही कार्ड आजही नाही विसरणार. म्हणजे घेतलंच असेल तुम्ही ना? येस. ओके देन, बाय. जयंत, तुला असं तालावर नाचवताना, घाबरवताना मला किती मज्जा येते ना, हे मी सांगूच शकत नाहीये तुला. लक्ष्मी, अगं आपण पूजा त्या दिवशी केली होती ना, आता पुन्हा का करतेस आज? फॅक्टरी सुरू झाल्या झाल्या किती विघ्न आली. खोटेपणाचा आरोप झाला तुमच्यावर. आता पुन्हा एकदा ही फॅक्टरी सुरू होते. आता यापुढे हे फॅक्टरीचं दार कधी बंद होऊ नये एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. देवा, गेल्या काही दिवसात आयुष्यात खूप काही घडलं आहे. एका क्षणाला स्वतःची फॅक्टरी सुरू होते हा आनंद, तर दुसऱ्याच क्षणाला फॅक्टरी कायमची बंद होणं हे दुःख. त्यावर खोटेपणाचा आळ सुद्धा. एका क्षणाला माझ्यामुळे इतक्या लोकांना रोजगार मिळणार हा आनंद, तर दुसऱ्याच क्षणी त्याच लोकांसमोर अपमान सहन करावा लागला. पण काही झालं तरी एक खात्री होती की तू सतत आमच्या बरोबर आहेस. तू काही चुकीचं नाही घडू देणार, आणि तसंच केलंस तू. देवा, आता हीच प्रार्थना आहे, तुझी कृपादृष्टी आमच्यावर कायम राहते आणि आम्हाला खूप खूप यश मिळते देवा. तथास्तु. लक्ष्मी, आता नव्या उत्साहानं, नव्या उमेदीनं कामाला सुरुवात करायची. फक्त एक गोष्ट करावी लागेल, कामगारांची जुळवाजुळव करायला लागेल का? कारण पूर्वीचे कामगार आता पुन्हा येतील की नाही हे आपल्याला माहित नाही ना. हो ना. साहेब, सॉरी, माफ करा. त्यावेळेला दारुड्याच्या नादी लागलो आणि तुम्हाला काही बाई बोललो, त्याबद्दल खरंच माफ करा साहेब. साहेब, खरं तर आम्हाला त्यावेळेला वाटलं होतं की आम्हाला नोकरी मिळाली, परंतु अचानक बघतो तर फॅक्टरीला टाळं. आणि साहेब, लोकही तुमच्याबद्दल नाही ते बोलत होते. ते सगळं बघून साहेब खूप राग आला आणि वाटलं की साहेब आमच्याबरोबर मस्करी करतायत, आमच्या गरिबांची चेष्टा करतायत. त्यामुळे साहेब रागाच्या परत हे सगळ्या गोष्टी घडल्या आणि हे चुकीचं पाऊल पडलं. खरं सांगतो, आता मात्र आम्हाला कामाला रुजू करून घ्या आणि एक संधी द्या साहेब, प्लीज. नाही म्हणू नका. ठीक आहे रे, जे झालं ते झालं, त्याचा विचार नको करूस. पण मला सांग, जे तुला शिकवलं होतं, ट्रेनिंग दिलं होतं, ते सगळं आठवतंय ना की विसरलायस? हो. अरे मग नुसतं उभा काय, चला कामाला सुरुवात करूया. हे बघ, सगळ्यात आधी आपलं सोलार पॅनलचं युनिट आहे ना, ते साफ करूया आणि कामाला सुरुवात करूया. हा साहेब, लय उपकार झाले. अरे हे काय करतोयस तू? याची काहीच गरज नाहीये. चल चल, वेळ कशाला घालवतोयस, कामाला सुरुवात कर. हो. लक्ष्मी, कितीही संकट आली ना तरी शेवटी तो मार्ग सुद्धा दाखवतोच. आधी शंका वाटत होती की कामगार मिळतील की नाही, पूर्वीचे कामगार पुन्हा येतील की नाही, पण पहिला कामगार तरी मिळाला. बाकीचे पण मिळते, नाहीतर आपण दोघं आहोतच. चल. काय असतेस? आधी तू सांग. नाही, आधी तू सांग. विश्वा, फर्स्ट टाइम या घरामध्ये मी कुठल्या तरी मित्राला इतक्या फ्रीली बोलावू शकले. नाही म्हणजे
माझी जरी कुठल्या मुलाबरोबर अगदी निखळ मैत्री असली तरी जयंत मात्र त्याच्याकडे संशयाच्याच नजरेने बघायचा. आणि ना त्या सगळ्यामुळे ना कायम माझ्या मनामध्ये एक भीती, एक गिल्ट असायचा. मी उगाच सगळ्या गोष्टी चोरून करायचे. पण आता मला काहीही चोरून करावं लागत नाहीये. यु नो व्हॉट, आज तू मला घरी भेटायला येणार आहेस ही गोष्ट सुद्धा मी अगदी ठणकावून सांगितली आहे त्याला. आणि यावर तो मला काहीही बोलू शकलेला नाहीये. नाईस. बरं तू बस, मी तुझ्यासाठी कॉफी आणते. नाही नको जानू, बस ना. अरे विश्वा बस निवांत, आलेच मी. विश्वा ही घे कॉफी. चीअर्स. चस. काय झालं विश्वा, त्यानं केवढा सिरियस का झालास तू? जानू, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. अरे मग बोल की बिंदास्त. हे तुला जरा ऑकवर्ड वाटेल पण विश्वा, मनात जे काही आहे ते बिंदास्तपणे बोल. काय झालंय? जानू, तुला माहितीये कॉलेजमध्ये असल्यापासून माझं तुझ्यावर प्रेम होतं. हो, पण त्याने आपल्या मैत्रीत कधीच काहीच फरक पडला नाही. खरंय, ॲब्सोल्युटली राईट, नो डाऊट अबाउट इट. पण मला एक गोष्ट तुला सांगायची आहे अगदी मनापासून. जानू, ज्या क्षणी तुझं लग्न झालं अगदी त्या क्षणापासून तू तुझ्या आयुष्यात आनंदात राहावीस, तुझा संसार सुखाचा व्हावा, ही एकच इच्छा माझ्या मनात होती. कारण मला तुला आनंदात बघायचं होतं. मग भले तू मैत्रीण म्हणून पुन्हा माझ्या आयुष्यात आली नसतीस तरी चाललं असतं. विश्वा, अरे मला माहिती आहे ते. सॉरी, पण मला पुन्हा एकदा हे सांगावं असं वाटलं. तुला माहितीये, कधी कधी ना मला वाटायचं की जयंतला लॉटरी लागली, पण त्या माणसाने च्या वागण्यामुळे सगळी माती केली. आणि या सगळ्याची शिक्षा तुला भोगावी लागली जानू. हा विचार करून ना मला त्रास होतो. मी अनेकदा प्रश्न विचारतो, विचार करतो की माझ्याच मैत्रिणीसोबत असं का घडलं, तिच्याच नशिबी हे का आलं, तिची काहीही चूक नसताना तिलाच का भोगावं लागलं. विश्वा, खरंच मी खूप लकी आहे. मला तुझ्या इतका सपोर्टिव्ह, माझ्यासाठी इतका चांगला विचार करणारा मित्र मिळाला. विश्वा, अरे नको एवढा कॉन्शियस होऊस. नाहीये या घरात सीसीटीव्ही. आणि जरी असले ना, बघू देत ना त्या जयंतला. नाही, त्यालाही कळू दे ना खरी मैत्री कशी असते ते. जर का त्याच्या आयुष्यात कोणी मित्रमैत्रीण नाहीयेत, यात आपली काहीच चूक नाहीये. किती दिवस आपण त्याला असं घाबरून जगायचं. आणि एक सांगू का, जरी जयंत आता या क्षणी घरी आला ना, तरीही मी त्याच्या समोर न घाबरता तुझा हात हातात घ्यायला तयार आहे. ओके, सो नको घाबरूस. छे.